नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळेजण? नक्कीच मस्त आणि मजेत असणार. तर मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला बोललेली की मला देवारा घ्यायला जायचं आहे. तर फायनली आम्ही सायंकाळी देवारा घ्यायला आलेलो होतो किंवा मंदिर घ्यायला आलेलो होतो. तर या ठिकाणी मी शॉपमध्ये आलेलो होतो. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकताय की किती सुंदर मूर्त्या आहेत. तर राधाकृष्णाची बजरंगबलीची परत राम सीता आणि लक्ष्मण यांचे देखील खूप सुंदर अशा मूर्त्या होत्या. दुर्गा मातेची मूर्ती होती व आपल्याला हव्या तशा मूर्त्या या ठिकाणी होत्या आणि खूप छान अशा डिझाईन होत्या आणि खूपच असं मोठं हे शॉप होतं. तर मला जेवढं शूट करता आलं या ठिकाणी तर मी केलेलं आहे. तर मंदिर घ्यायचं किंवा देवारा घ्यायचे शूट मी या ठिकाणी दुकानात केलेलं नाही आहे. तर तुम्हाला मी घरी जाऊन दाखवते की मी कोणतं मंदिर घेतलेलं. तर खूप सुंदर सुंदर अशा लड्डू गोपालची मूर्ती होती. पर गणपती बाप्पाचे देखील छान छान अशा छोटे छोटे मूर्त्या होत्या. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की तर या शॉपमध्ये म्हणजे मंदिरासाठी लागणारं मूर्त्यांपासून तर देवाऱ्यापर्यंतच्या सगळ्या काही वस्तू या शॉपमध्ये अवेलेबल होत्या. तर खूपच सुंदर असे या ठिकाणी सिंहासन होते. परत पाळणा देखील झुला देखील होता. तर जन्माष्टमी येणार आहे पुढे, तर छान छान असे पाळणे देखील आलेले होते. तर खूप सुंदर अशा डिझाईन होते आणि मी स्वामी समर्थांसाठी मी देखील एक सिंहासन घेतलेलं आहे. तुम्हाला नक्कीच पुढे बघायला मिळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा. नक्कीच आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडेल. तर चला शॉपिंग वगैरे आता करून घेतो. तर घरी आलेली होती आणि आल्यानंतर मी मंदिराचा तुम्हाला अनपॅकिंग म्हणजे अनबॉक्सिंग करून दाखवते. तर मंदिर हा देवारा मी आणलेला होता. तर सिसमच्या लाकडाचा हा देवारा आहे आणि खूपच सुंदर अशी डिझाईन आहे. तर मला जसा पाहिजे होता तसा मिळाला. तर भरपूर दिवसापासून चाललं होतं मंदिर घ्यायचं. तर फायनली आज घेतलंच आणि लाईट देखील आहे त्याला मध्ये. तर छान असं मुकुट होतं वर मंदिरावरती ठेवण्यासाठी आणि डिझाईन तुम्ही बघू शकता की किती सुंदर अशी डिझाईन आहे आणि दरवाज्यांवर छान असं ओमकारची डिझाईन होती. परत कळस काढलेला होता. खूप सुंदर अशी वरती देखील मंदिराच्या वर मोरांची डिझाईन होती आणि मला मोरच्या डिझाईनचंच मंदिर हवं होतं. तर छान असं बेल देखील म्हणजे घंटी देखील मंदिराच्या दरवाज्यावर दिलेली होती. तर मला डिझाईन तर भरपूरच जास्त आवडली. तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसायला मंदिर म्हणजे छोटं दिसत असेल, पण बऱ्यापैकी मोठं आहे. तर सगळे देव माझ्याकडे जेवढे देखील देव आहे ते आरामात या मंदिरात येतील आणि तुम्ही डिझाईन बघू शकताय. तर खूप छान असं आहे आणि पॉलिशिंग देखील खूप सुंदर होती. म्हणजे फिनिशिंग देखील खूप सुंदर होती या मंदिराची आणि म्हणजे आपण कपड्याने देखील वाईप केलं तरी सगळं मंदिर असं स्वच्छ होणार होतं. असं हे मंदिर होतं. एकदम त्याची पॉलिशिंग एकदम स्मूथ होती. तर या ठिकाणी मी हे सिंहासन आणलेलं होतं. तर डायरेक्टली मी तुमच्यासोबत हा दुसऱ्या दिवशीचा व्लॉग शेअर करते. मंदिराचं मला देवांची मांडणी वगैरे करायची होती. तर हे मी स्वामी समर्थांसाठी सिंहासन आणलेलं होतं मोरचं. तर ही डिझाईन मला भरपूर जास्त आवडली. तर हे मला 180ला पडलेलं हे सिंहासन खूप सुंदर आहे आणि बऱ्यापैकी साईज मोठी आहे. तर यासाठी आसन देखील मी मंदिरात ठेवण्यासाठी आणलेलं होतं. तर आधी मी एक सिंहासन आणलेलं, तर स्वामी समर्थांची मूर्ती त्याच्यात येत नव्हती, त्यामुळे एक्सचेंज करून मी हे सिंहासन आणलेलं होतं. तर या ठिकाणी समर्थांसाठी माळा देखील आणलेली होती आणि या ठिकाणी विभूती भस्म मी आणलेलं भोलेनाथला लावण्यासाठी. तर मंदिर मी छान असं आता पुसून घेते, सगळं स्वच्छ करून घेते रुमालने. तर या ठिकाणी मंदिर वगैरे छान असं पुसल्यानंतर मग आता देवांची मांडणी वगैरे मी करून घेणार आहे. आणि तुम्हाला मी आधीच सांगितलेलं होतं आधीच्या व्लॉगमध्ये की माझ्याकडे जास्त काही पितळाचे वगैरे ते देव नाही आहे. तर माझ्याकडे जेवढे देखील मी मूर्ती वगैरे आहे ते मी ऑनलाईनच घेतलेले आहेत. तर आमचे सगळे देव म्हणजे गावीच आहेत. तर या ठिकाणी आसन वगैरे मंदिरामध्ये ठेवून देत होती आणि आसन मंदिरापेक्षा जरा जास्त मोठंच पडत होतं, त्यामुळे मला मधून असं फोल्ड करावं लागलं आणि तेव्हाच ते व्यवस्थित असं बसलेलं मध्ये. तर या ठिकाणी छान असं आसन ठेवून दिलेलं आणि सिंहासन देखील छान व्यवस्थित असं मंदिरामध्ये येऊन गेलेलं होतं. स्वामी समर्थांची मूर्ती सिंहासनवर मी ठेवणार आहे आणि जेवढे देखील बाकीच्या मूर्त्या आहेत त्या साईडला ठेवणार आहे. तर समर्थांची मूर्ती ठेवली. तुम्ही बघू शकताय की किती सुंदर असा लुक दिसतोय. तर ही भोलेनाथची आणि
आदियोगी भोलेनाथची मी ही मूर्ती घेतलेली महादेवांची, परत गणपती बाप्पाची ही मूर्ती घेतलेली. तर हे दोघी सोबतच मी म्हणजे ऑनलाईन परचेस केलेल्या होत्या मिशोवर. खूप सुंदर आहेत. आणि छोटीशी माझ्याकडे पितळाची गणपती बाप्पाची मूर्ती होती, ती देखील मी साईडला ठेवलेली. परत कृष्ण भगवानची देखील एक मूर्ती आहे, ती देखील मी आरामात साईडला या ठिकाणी येऊन जाणार आहे. परत एक छोटा फोटो होता माझ्याकडे आशापुरा मातेचा, तो देखील ठेवलेला मी. तर सगळं म्हणजे लक्ष्मी मातेचं जे उपवासाचं व्रताचं पुस्तक होतं ते देखील मी साईडला ठेवलेलं. तर बघू शकताय तुम्ही. आणि मंदिर खूपच सुंदर दिसतंय. आणि या ठिकाणी सगळे देव आरामात मंदिरात येऊन गेलेले होते. तर मी या ठिकाणी स्वामी समर्थांसाठी कपडे बघत होती त्या ठिकाणी, पण मला पाहिजे तसे नाही मिळालेले. तर या ठिकाणी शाल टाईप म्हणजे अंगावर टाकायला स्वामींसाठी मी हे छोटे छोटे असं शॉल घेतलेल्या. तर या ठिकाणी चला देवपूजा वगैरे करून घेते. तर ह्या ठिकाणी माझ्याकडे देवी चंदन आहे, ते देवांना मी लावत असते. भोलेनाथला विभूती भस्म वगैरे लावत असते. तर दिवा वगैरे लावलेला. तर तनू आज स्कूलला गेलेला होता, त्यामुळे मी दिवा लावते, नाहीतर त्याच्यासमोर मला दिवा नाही लावता येत, कारण तो खूप आगाऊपणा करतो दिव्याजवळ. तर दिवा वगैरे आता छान असं लावून घेतला, पूजा वगैरे करून घेते. आणि या ठिकाणी मी जे तुम्हाला वस्त्र दाखवले स्वामींचे, परत माळा वगैरे दाखवली, ते थोडं मोठे होत होते, पण तरी पण मी तुम्हाला दाखवते घातल्यानंतर त्यांचा लूक कसा येतो. तर माळेला थोडं मी मधून थोडं असं फोल्ड केलं किंवा गाठ मारली आणि मग स्वामींना आता घालणार आहे. आणि जे वस्त्र मी आणलेलं होतं ते देखील मी आता तुम्हाला घालून दाखवते. तर त्याला मी ते जे मी वस्त्र स्वामींसाठी आणलेले होते कपडे, ते देखील थोडे मोठे होत होते. त्यांना मी आता नंतरच शिवून म्हणजे सुई धाग्याने थोडं फोल्ड वगैरे हे करून घेणार आहे. तर या ठिकाणी माळा देखील खूप मोठी होत होती. तर व्यवस्थित आता नंतर हे करेल, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी दाखवते की कशा प्रकारे स्वामींना ते दिसतंय. तर खूप सुंदर लूक दिसत होता. तर या ठिकाणी आता तुम्ही पुढे बघू शकत असणार की आता हे जे वस्त्र मी आणलेलं तर 3 प्रकारचे मी आणलेले होते. ब्ल्यू कलरचं तुम्हाला दाखवायचं मी विसरली. तर हे ब्ल्यू कलरचं जे शॉलसारखं आहे ते वस्त्र स्वामींसाठी त्याला म्हणजे पुढे लावायला असं हुक वगैरे काहीच नव्हता, तर मी असंच फोल्ड करून लावून दिलेलं आहे. नंतर आता सुई धाग्याने व्यवस्थित ते हे कपडे मला स्वामींचे ते शिवावे लागतील. तर त्यानंतर पूर्ण लूक तुम्हाला मी नंतर अजून दाखवेलच. तर या ठिकाणी मी थोडंफार स्वामींना माळा वगैरे घालून तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे की किती सुंदर दिसतंय. तर तुम्ही बघू शकताय की मी मंदिर कशा प्रकारे सजवलेले आहेत. आणि माझ्याकडे जेवढे देव आहेत मंदिरामध्ये मूर्त्या मी तेवढ्या व्यवस्थित असे ठेवलेले आहे. आणि पाहिजे तसं मंदिर किंवा देवारा मला मिळालेला. तर लूक तुम्ही बघू शकताय की किती सुंदर दिसतंय. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी. तर चला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर का नवीन असणार तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. बाय. भेटूया नवीन अशाच व्हिडिओ किंवा व्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.